नमस्कार. मी गौतमी गोदावरी, पुष्प 34. निसर्ग नियमाप्रमाणे माई उगमते संगम प्रवास करीत होती. शेकडो योजने भूमी सुजलाम सुफलाम करीत हजारो जीवांची तृष्णा भागवत सुरू असलेला हा तिचा अखंड कर्मयोग मानव मात्राला मार्गदर्शक ठरत होता. आणि अशाच एका सुंदर दिवशी तिन्ही सांजेच्या वेळी एक मध्यम उंची, सावळा रंग आणि तेजस्वी नेत्राचा ज्ञान सूर्य आपल्या काही सहकार्यांसह माईच्या काठी अवतीर्ण झाला. कोण बरं हा? मित्र वरुणींचा खापर पंतू, वसिष्ठांचा पंतू, शक्तींचा नातू आणि पराशरांचा पुत्र कृष्ण द्वैपायन. सर्वजण एकापेक्षा एक महान, ज्यांच्या जन्माने वसुंधरा पुण्यवती ठरली. कृष्ण द्वैपायन वर्णाने सावळा असल्याने कृष्ण आणि कळकीच्या द्वीपात अर्थात यमुना द्वीपात जन्मला म्हणून द्वैपायन म्हणजेच कृष्ण द्वैपायन, पराशर आणि मत्स्यगंधेचा पुत्र. पण यमुना द्वीपातील कर्मयोगी इकडे कसा? माईच्या मनात प्रश्न उद्भवला. तो माईकडे प्रसन्न चित्ताने पाहत होता. त्याच्या नजरेत आश्चर्य मिश्रित तृप्ती होती. जणू काही हे म्हणजे हेच ठिकाण आपण शोधित होतो असा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. माईच्या दोन्ही काठावरील कदंबाच्या वृक्षांची गर्दी त्याला जणू यमुना द्वीपाची आठवण करून देत होती. आणि माईच्या शांत प्रवाहात तो जणू शांत मूर्ती पणजोबा वसिष्ठांना पाहत होता. आता पुन्हा माईच्या मनातील प्रश्नाने डोकं वर काढलं की हा कृष्ण द्वैपायन ब्रह्मावर्त सोडून आर्यवर्तात कसा? पण विधात्याने माईला वाचा शक्तीच्या वापराची परवानगी दिली नसल्याने शांतपणे परिस्थितीचे अवलोकन करणे एवढेच ती करू शकत होती. कृष्ण द्वैपायनाबरोबर 12-15 तरुण विद्यार्थी मित्र होते. त्यांना उद्देशून तो म्हणाला, मित्र हो, इतकी प्रासादिक शांती कुठेही नव्हती. अगदी गंगामाईपासून तुंगभद्रामाईपर्यंतचा प्रवास केला, पण अशी स्वर्गीय प्रसन्नता मात्र या गोदामाईकडेच अनुभवायास आली. महर्षी गौतमांच्या कर्मयोगावर प्रसन्न होऊन पृथ्वीवर अवतरलेली ही गोदामाई आणि तिच्या सान्निध्याने पावन झालेली ही भूमी आपणासही निश्चितच केलेला दिव्य कर्मयोग करण्यास सहाय्यक ठरतील अशी मला खात्री आहे. आणि असे बोलून त्याने आपल्या सहकार्यांवर एक आत्मविश्वासपूर्ण दृष्टी फिरवली आणि त्या प्रत्येकाच्या नजरेतही तोच आत्मविश्वास त्याला दिसला. इकडे मावळतीच्या सूर्यदेवाने संपूर्ण आकाश भगव्या रंगाचे केले. तोच रंग आकाशाने माईला दिल्यामुळे माईच्या पात्रात जणू शेकडो निरांजन प्रकाशली होती. आणि या निरांजनेंनी माई कृष्ण द्वैपायन नावाच्या ज्ञानसूर्याला ओवाळीत मार्गस्थ झाली. पुढे महिनाभर कृष्ण द्वैपायन आणि त्यांचे सहकारी भल्या पहाटेच गोदातीरी येत आणि स्नान संध्याधी आन्निके उरकून त्वरित ते आपल्या कार्यासाठी निघून जात. महिनाभरात त्यांनी उत्तम अशा आश्रमाची उभारणी केली. सर्व काम अगदी चोखपणे चालले आहे की नाही याची दखल कृष्ण द्वैपायन जातीने घेत होते. अगदी आश्रमाची भूमी अभिमंत्रित करण्यापासून ते आश्रम उभारणीसाठी लागणारे सर्व साहित्य पूजन करूनच कृतज्ञतापूर्वक निसर्ग देवतेकडून स्वीकारले जाते की नाही इथपर्यंत ते स्वतः जातीने लक्ष घालीत होते. जितके लोक कृष्ण द्वैपायनांबरोबर होते त्यापेक्षा तिप्पट लोक इथे राहतील एवढी उभारणी चाललेली होती. त्याचबरोबर आपल्या कार्याने येथील निसर्गास हानी पोहोचणार नाही याचीही काळजी घेतली जात होती. पशुपक्ष्यांची घरटी निवसती स्थाने जपली जात होती. नाही म्हणायला वानरसेना जरासी विचलित झाली होती. पण पुढील 4-8 दिवसात त्यांची आणि आश्रमियांची झालेली मैत्रीही माईने पाहिली. एकीकडे भुर्जपत्रांची सिद्धता विष्णुदत्तांच्या मार्गदर्शनाखाली होत होती, तर दुसरीकडे वैशंपायन, जैमिनी, पैल आणि सुमंतू आपल्याबरोबर आणलेले वैदिक वाङ्मय नवीन तयार झालेल्या आश्रमात नेटके ठेवून घेत होते. येत्या 1-2 दिवसात आणखी लोक येण्याची चिन्ह दिसत होती. आता सर्वजण गुरुदेवांच्या अर्थात कृष्ण द्वैपायनांच्या निर्णयाकडे दृष्टी लावून होते की केव्हा गुरुदेव कार्यारंभाचा सुमुहूर्त निश्चित करतायत. आणि हे सर्व माईला घटकाभरापूर्वीच ज्ञात झाले.
घटकाभरापूर्वी ते सर्वजण शीण घालवण्यासाठी जलाकाठी आले आणि येताच सर्वांनी स्वतःला जलात झोकून दिले. थोडा वेळ मनसोक्त पोहल्यावर मंडळी जलाबाहेर आली खरी, पण तशीच ओलेत्यानेच जलातून बाहेर डोकावणाऱ्या शिळांवर स्थिरावली. गेल्या महिनाभरात एकही क्षण न दवडता कार्यरत असणारे सर्वजण ज्या अर्थी निवांत बसलेले माईने पाहिले, त्या अर्थी हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास गेले असावे असा विचार माईच्या मनात आला. तोच जलातील एक सर्प द्वैपायनांच्या पावलावरून सळसळत गेला. समोरच्या शिळेवर बसलेल्या सुमंतूने नकळत स्वतःचे पाय उचलले आणि ओरडला, गुरुदेव, पाय उचला, तो सर्प पहा. सर्वांनी पाहीपर्यंत तो जीव लांबही गेलेला होता. द्वैपायनांचे पाय जलातच आणि सुमंतूचे शिळेवर पाहून द्वैपायनांसहित सर्वांनाच हसू फुटले. पण तात्काळ सावरत सुमंतू म्हणाला, हे अनावधानाने घडले, आणि मग तोही त्यांच्या हास्यात सामील झाला. पण गुरुदेव, या जलात आणि या अरण्यात सर्वच प्रकारचे जीवजंतू विपुल प्रमाणात आहेत. त्या मानाने मानवी वावर तर कमी आहे, वैशंपायन म्हणाला. नाही वैशंपायना, अगदीच तसेच नाही. हा भूभाग जो आपण आपल्या कार्यासाठी निवडला, तिथे आपणास मानवी हस्तक्षेप किंवा कुठल्याही प्रकारचा अडथळा नको होता, म्हणून आपण इथे स्थिरावलो. पण या गोदामाईच्या काठी अगदी उगमापासून ते संगमापर्यंत वेगवेगळ्या संस्कृती स्थिरस्थावर झालेल्या आहेत. चारही वर्ण इथे आनंदाने नांदले आहेत. महर्षी गौतमांसारख्या श्रेष्ठ कर्मयोगी ब्राह्मणाने गोदामाई भूमातेला बहाल केली. हे ऐकताच सर्वांनी गोदाजलाकडे कृतज्ञ भावाने नमस्कार केला. द्वैपायन पुढे म्हणाले, आणि माझे पणजोबा महर्षी प्रपितामह वसिष्ठांसारख्या विभूतीने या माईच्या सागर संगमाचे महात्म्य वाढवले. साक्षात विष्णूंचा अवतार असलेल्या परशुरामांनी ब्राह्मण रूपाने माईच्या काठी त्र्यंबकेश्वरास तप केले, तर त्याच विष्णूंच्या पुढील अवताराने म्हणजेच प्रभू रामचंद्रांनी क्षत्रिय कुळात जन्म घेऊन इथे कर्तृत्व गाजवले. उगम प्रदेशात व संगम प्रदेशात कित्येक योजने भात शेतीने, तर मधल्या पट्ट्यातील बांबू, ताग, साग, नारळ आदी उत्पन्नांनी वैश्यांना समृद्ध केले. शिवाय औषधी वनस्पतींपासून दिव्य औषधी, तर सुगंधी वनस्पतींपासून सुगंधी द्रव्ये, सौंदर्य प्रसाधने यांचे उत्पादन, तसेच मधाचे विपुल प्रमाणात संकलन या उद्योगांचे श्रेय शूद्रांकडे जाते. क्षणभर थांबून त्यांनी सर्वांवर दृष्टिक्षेप टाकला, तेव्हा सर्वजण लक्षपूर्वक ऐकत असल्याचे त्यांना जाणवले. शिवाय आपले गुरुदेवही गोदा संस्कृती किती सखोल जाणतात असा आनंद, आश्चर्य मिश्रित भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता. त्यांनी बोलतच राहावे असेच सर्वांना वाटत होते. त्यामुळे लगेचच पैल म्हणाला, गुरुदेव, आपले प्रपितामह महर्षी वसिष्ठ गंगा किनारी तसेच शरयू तीरी कर्मयोगास्तव वास्तव्यास होते हे माहीत होते, पण गोदाकाठी केव्हा कसे आले हे कृपा करून सांगा ना. वास्तविक ही मंडळी आपणास बोलते ठेवू पाहत आहेत हे त्यांनी ओळखले, पण तसे दाखवले नाही. कारण गेल्या महिनाभरात कामाशिवाय कुणीही काहीही बोलत नव्हते. आज मात्र आश्रम आणि ध्यान कुटीराची उभारणी पूर्ण झाल्याने मंडळी जराशी निवांत होती, एवढंच. आणि येत्या 2 दिवसात जो कार्यारंभ होईल तो किती काळासाठी असेल हे ईश्वर आणि येणारा काळच ठरवणार होता. आता ते काही बोलायला सुरुवात करणार इतक्यात त्यांचे ध्यान सुमंतूकडे केले. सुमंतू गुरुदेवांच्या जलात सोडलेल्या पदकमलांकडे आणि त्यांच्या आजूबाजूला पाहत होता. मंदपणे हसत गुरुदेव म्हणाले, सुमंतू, तो सर्प इथेच बसून राहिला की काय? भानावर येत सुमंतू म्हणाला, नाही गुरुदेव, पण तो खूपच मोठा होता हे वारंवार आठवतंय. तुझ्या माहितीसाठी सांगतो, या जलातील सर्प निर्विष आहेत, तेव्हा काळजी करू नकोस. हे ऐकून सुमंतूला हायसे वाटले. पण गुरुदेव, त्या दिवशी ध्यान कुटीराचा पाया खणताना जो गर्द काळा सर्प निघाला तो. देवदत्त चटकन बोलून गेला. त्यावर द्वैपायन एवढेच म्हणाले, तो मात्र विषारी होता बरं. ध्यान कुटीरावरून आठवले, गुरुदेव, आपण इथे कुठल्या देवतेची स्थापना करणार आहोत? वैशंपायनाने विचारले. तेव्हा द्वैपायन म्हणाले, ते आता उद्या कळेलच की, घाई कशाला? आणि आता माईसहित सर्वांच्या मनात औत्सुक्य निर्माण झाले. आता सर्वजण तर्क वितर्क करीत बसतील असा विचार करून पैलने पुन्हा पहिला मुद्दा उचलून म्हटले, गुरुदेव,
प्रपितामह वसिष्ठ. आणि सर्वजण हसत हसत म्हणू लागले, हो हो गुरुदेव, प्रपितामह महर्षी वसिष्ठ. आणि कृष्णद्वैपायन स्वतःचे पिता महर्षी पराशरांकडून ऐकलेली प्रपितामहांची कथा सांगू लागले. धन्यवाद.